महासागरात पोहणं ही एक मजा आहे. महासागरात पोहणं ही एक मजा आहे. स्विमिंग इन द ओशन इज फन. स्विमिंग इन द ओशन इज फन. पॅकेटमधलं अन्न जास्त खाणं आरोग्याला चांगलं नाही. पॅकेटमधलं अन्न जास्त खाणं आरोग्याला चांगलं नाही. Eating too much packaged food is unhealthy. Eating too much packaged food is unhealthy. बॅडमिंटन खेळणं हा तिचा छंद आहे. बॅडमिंटन खेळणं हा तिचा छंद आहे. Playing badminton is her hobby. Playing badminton is her hobby. नवी भाषा शिकणं मनोरंजक असतं. नवी भाषा शिकणं मनोरंजक असतं. लर्निंग अ न्यू लँग्वेज इज इंटरेस्टिंग. लर्निंग अ न्यू लँग्वेज इज इंटरेस्टिंग. दुसऱ्यांना मदत केल्याने आनंद मिळतो. दुसऱ्यांना मदत केल्याने आनंद मिळतो. हेल्पिंग अदर्स मेक्स वन हॅपी. हेल्पिंग अदर्स मेक्स वन हॅपी. सकाळी लवकर उठणं ही एक चांगली सवय आहे. सकाळी लवकर उठणं ही एक चांगली सवय आहे. वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग इज अ गुड हॅबिट. वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग इज अ गुड हॅबिट. योगाचा सराव केल्यामुळे तुम्हाला शांतता मिळते. योगाचा सराव केल्यामुळे तुम्हाला शांतता मिळते. प्रॅक्टिसिंग योगा मेक्स यू पीसफुल. प्रॅक्टिसिंग योगा मेक्स यू पीसफुल. पैसे वाचवणं चांगलं असतं. पैसे वाचवणं चांगलं असतं. सेव्हिंग मनी इज ऑलवेज गुड. सेव्हिंग मनी इज ऑलवेज गुड. मित्रमैत्रिणींबरोबर प्रवास केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. मित्रमैत्रिणींबरोबर प्रवास करणं तुम्हाला आनंद देतं. ट्रॅव्हलिंग विथ फ्रेंड्स गिव्स यू हॅपीनेस. ट्रॅव्हलिंग विथ फ्रेंड्स गिव्स यू हॅपीनेस. खूप जोरात गाडी चालवणं धोकादायक असतं. खूप जलद गाडी चालवणं धोकादायक असतं. ड्रायव्हिंग फास्ट इज डेंजरस. ड्रायव्हिंग फास्ट इज डेंजरस. प्रत्येक वाक्यात आयएनजी असलेल्या क्रियापदाने सुरुवात झाली आहे. ते जे आयएनजी असलेलं क्रियापद आहे ते क्रियापद सब्जेक्ट म्हणजे कर्ता किंवा ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणून काम करत आहे. अशा क्रियापदांनी सुरुवात झालेल्या शब्दांना किंवा त्या क्रियापदांना आयएनजी वाल्या क्रियापदांना जिथे क्रियापद म्हणून ती क्रियापदं काम करत नाही तर कर्ता किंवा कर्म म्हणून काम करतात त्यांना इंग्लिश ग्रामरमध्ये जेरंड असं म्हणतात. जेरंड. म्हणून आत्ता जी आयएनजी वाली क्रियापदं जी आहे ज्यांनी सुरुवात झाली आहे आणि पुढे आलेले 2-3 शब्द यांच्या जेरंड फ्रेजेस म्हणजे जेरंड वाक्प्रचार बनलेले आहेत. आता स्विमिंग इन द ओशन. दुसरा असाच वाक्प्रचार आपण आत्ता केला. इटिंग टू मच पॅकेज्ड फूड. तिसरा प्लेइंग बॅडमिंटन. चौथा लर्निंग अ न्यू लँग्वेज. पाचवा हेल्पिंग अदर्स. वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. प्रॅक्टिसिंग योगा. सेव्हिंग मनी. ट्रॅव्हलिंग विथ फ्रेंड्स. ड्रायव्हिंग फास्ट. 2-3 शब्द मिळून वाक्प्रचार बनला आणि ड्रायव्हिंग म्हणजे आयएनजी वाल्या क्रियापदाने सुरुवात झाली. तेव्हा अशा वाक्प्रचारांना इंग्लिशमध्ये जेरंड फ्रेजेस असं म्हटलं जातं. एक नवी वेगळ्या प्रकारची वाक्यरचना पण जी आपण मराठीत कायम बोलतो आणि इंग्लिशमध्ये कशी बोलायची हे आज नक्कीच स्पष्ट झालं असेल. हा व्हिडिओ लाईक करा आवडला असेल तर ऑफकोर्स आणि माझे व्हिडिओज असेच पाहत राहा. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय बाय.